26 मे 2014 हा दिवस कधी उगवलाच नसता तर, मोदीजींसारखा विकास पुरुष या देशाला लाभलाच नसता तर, 12 वर्षांचा मागोवा घेताना हा प्रश्न मनात दाटतो. आज मोदीजी आहेत म्हणूनच नवा भारत घडतो. कोट्यवधी भारतीयांनी दारिद्र्य रेषा ओलांडली. नळ, गॅस, वीज अंगणी आली, माऊलीची आसुं पुसली. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. युवकांना कर्तृत्वातून प्रगतीचा मार्ग नवा दाखवला. मोदी सरकारमुळे काश्मीरचा 370चा शाप संपला. नक्षलवादाचा काळा डागही कायमचा मागे सरला. दहशतवादावर कठोर स्ट्राईक पायंडा नवा पडला. सुरक्षित अन बलसागर भारत मोदीजींमुळेच घडला. अयोध्येत भव्य मंदिरी बालकराम विराजले. आपुल्या महान संस्कृतीला गतवैभव लाभले. वैज्ञानिक भरारीचे शिखर भारताने गाठले. मोदीजींमुळे आत्मनिर्भरतेचे स्वप्न साकारले. वेगवान भारताला इन्फ्रास्ट्रक्चरचे पंख मिळाले. थर्ड इकॉनॉमीचे विजन मोदीजींनीच तर लिहिले. कला, क्रीडा, उद्योग क्षेत्री अध्याय नवे रचले. गावोगावी घरोघरी इंटरनेट पोहोचले. तंत्रज्ञानातून सुशासनाचे पर्व इथे घडले. हा केवळ विकास नव्हे, अंत्योदयाचा ध्यास आहे. प्रत्येक चेहऱ्यावर आज मोदीजींवरचा विश्वास आहे. मोदीजींमुळेच माय मराठीला अभिजात दर्जा लाभला. शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक गौरव मिळाला. समृद्धी, कोस्टल रोड अन कनेक्टिंग लिंक वेगाने धावले. विठू माऊलीच्या पालखी मार्गाला रूप नवे लाभले. मुंबई, पुणे, नागपूर शहरांना मेट्रोचा मान मिळाला. वाढवण बंदरातून विकासाचा आलेख नवा रचला. महाराष्ट्राच्या भरारीला मोदीजींचे पाठबळ लाभले. विकसित महाराष्ट्राचे विजन मोदीजींनी प्रत्यक्षात उतरवले. म्हणूनच आज मनोमनी बुलंद आवाज घुमतोय. मोदीजींच्या नेतृत्वात नवा भारत इतिहास रचतोय. देशाची ही प्रगती पाहून भारत माता सुद्धा हसते आहे. मोदीजी आहेत म्हणूनच सारं काही शक्य आहे.